मुंब्रा येथील जीवनबाग भागात रविवारी 30 वर्ष जुन्या इमारतीमधील एका सदनिकेच्या छताचं प्लास्टर कोसळून 5 वर्ष मुलीचा मृत्यू झालाय. उनेजा शेख असं मृत मुलीचं नाव असून तिचे आई वडील आणि भाऊ जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जीवनबाग येथील बानू टॉवर ही तळ अधिक 5 मजली 30 वर्ष जुनी इमारत आहे. ही इमारतीत एकूण 20 सदनिका आणि 6 दुकान आहेत. इमारतीमधील तळमजल्यावरील एका सदनिकेत उनेजा ही तिचे वडील उमर शेख, आई मुस्कान आणि भाऊ इजान यांच्यासोबत राहत होती. रविवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या सदनिकेतील स्वयंपाकघराचं छताचं प्लास्टर अचानक कोसळलं. यात उनेजा गंभीर जखमी झाली तर तिचे आई वडील आणि भाऊ किरकोळ जखमी झाले. ही माहिती मिळाल्यानंतर ठाणे महापालिकेचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि मुंब्रा पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. उनेजाला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. इमारत C2B या प्रवर्गात येथे इमारतीमधील रहिवाशांना दुरुस्तीच्या सूचना देण्यात आल्या होत्या असं पालिकेकडून स्पष्ट करण्यात आलं.